दरम्यान अजित पवार यांच्या अपघाताचं दुसरं सीसीटीव्ही फुटेज हाती आलंय। गोजूबावी ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही सगळी घटना कैद झाली आणि ती दृश्य आता हाती लागली आहेत। नेमकं काय घडलेलं होतं हे आपण पाहतोय। जेव्हा विमान खाली कोसळलं तेव्हाची ही दृश्य आहेत, कारण हे विमान काही वेळासाठी आकाशामध्ये घिरट्या घालत होतं। तब्बल 2 चक्कर त्यांना मारलेल्या होत्या, मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये अयशस्वी झालेलं होतं आणि त्यानंतर हे विमान खाली कोसळलं। तात्काळ त्याला आग लागली आणि त्या आगीमध्ये विमानामधील सर्वजण यांचा मृत्यू झाला। अजित पवार यांच्या अपघातामधील या महत्त्वाच्या घटनेचं दुसरं सीसीटीव्ही फुटेज आणि नवीन सीसीटीव्ही फुटेज हे हाती लागलेलं आहे। एक जवळची जी ग्रामपंचायत आहे तिथल्या या आवारातलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। अजित पवार यांच्या अपघातामधील या घटनेचं दुसरं आणि महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलंय। यामध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय जमिनीच्या दिशेने हे विमान खाली कोसळत आहे आणि अगदी काही सेकंदातच त्यानं रौद्ररूप आगीनं धारण केलेलं आहे। बारामती रुग्णालयामधून एकीकडे पार्थिव हे रवाना झालेलं असताना दुसरीकडे ही महत्त्वाची अपडेट, अजित पवार यांच्या अपघाताचं दुसरं सीसीटीव्ही फुटेज हाती आलेलं आहे। अगदी सकाळपासून जशा जशा घटना घडतायत, जी माहिती समोर येते त्याच अनुषंगानं विविध फुटेजेस सुद्धा हाती लागतायत।